लोकसभेला नवनीत राणा यांचा विरोधकांनी सांगून कार्यक्रम केला। यानंतर विधानसभेला आता रवी राणा यांचा पराभव करण्यासाठी सगळेच बडनेरात घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष देऊन होते। अर्थात रवी राणा यांच्या विरोधात आधीच प्रीती बंड यांचं नाव जनतेतून समोर येत असताना ठाकरेंनी भाकरी फिरवत जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हातात उमेदवारीची मशाल दिली। पण प्रीती बंड या बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरल्यामुळे ठाकरेंचा भाकरी फिरवण्याचा कार्यक्रम करपण्यापर्यंत येऊन पोहोचलाय। त्यात बच्चू कडू हेच आता थेट प्रीती बंड यांना बॅकअप देण्यासाठी मैदानात उतरल्यानं बडनेरात नवा इतिहास घडतोय की काय असं चित्र सध्याच्या घडीला तयार झाले। येणाऱ्या काळात प्रहारकडून त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला तर प्रीती बंड यांच्या विजयाचं गणित आणखीनच सोपं होऊन जाईल। प्रीती बंड प्लस बच्चू कडू ही फिल्डिंग रवी राणा यांच्या कशी अंगलट येऊ शकते? बडनेरात मशालीला खरंच काही स्कोप आहे का की प्रीती बंड नवा राजकीय इतिहास घडवतायत? त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। 20 तारखेला पार पडणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाची फाईट अगदी क्लिअर कट आहे। महायुतीकडून पाठिंबा मिळालेले स्टँडिंग आमदार रवी राणा, शिवसेनेकडून सुनील खराटे आणि बंडखोर उमेदवार प्रीती बंड। खरं तर ठाकरे गटाच्या फेवरमध्ये असणारी बडनेराची जागा सुनील खराटे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बरीचशी दोलायमान झाली। प्रीती बंड यांनी बंड केलं आणि ठाकरेंनी बडनेरात पक्षाची ताकद विकृती केली। मात्र दिवंगत संजय बंड यांचा मतदारसंघातील करिश्मा पाहता प्रीती बंड गट सध्या मतदारसंघात स्ट्रॉंग झालाय। ठाकरे समर्थक नेत्या म्हणून त्यांची बडनेरात ओळख तयार झाली होती। त्यात प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधीच वर्षभरापासून बंड यांनी तयारी केली होती। मात्र त्याचं अनपेक्षितरित्या तिकीट कापण्यात आल्यानंतर प्रीती बंड यांनी वेगळी भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। आपलं निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा बडनेरात पोहोचवण्यासाठी त्यांनी चांगलीच प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे। मात्र मशाल हे चिन्ह गेल्यामुळे त्यांना विधानसभेला बऱ्याच मर्यादा येत होत्या। महत्त्वाच्या मास लीडरची कमतरता असल्यामुळे त्यांनीही आता नवीन राजकीय समीकरण जन्माला घालत बडनेराचा निकाल फिरवायचाच ही जणू मनाशी खूणगाठ बांधली आहे। आपल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघापुरतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तिसरी आघाडी उघडून प्रस्थापितांना घाम फोडणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी हात मिळवत आता त्यांनी मशालीकडून नाही पण आता प्रहारच्या सपोर्टनं रवी राणा यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्धार केलाय। आपल्याला माहिती आहे की लोकसभेला नवनीत राणा यांच्या पराभवात बच्चू कडू यांच्या प्रहारची भूमिका निर्णायक होती। आता नवनीत राणा यांच्यानंतर रवी राणा यांचा गेम करण्यासाठी बच्चू कडू यांची थेट 17 तारखेला बडनेरात बंड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे प्रहारचा बॅकअप घेऊन प्रीती बंड यांनी सुनील खराटे आणि रवी राणा यांना चांगलाच घाम फोडण्याचं प्लॅनिंग आखले। बंड समर्थक गट प्रीती बंड यांच्या पाठीशी तयार झालेली सहानुभूतीची लाट, महिला उमेदवार, अपक्ष निवडणूक लढतीतही प्रचारात घेतलेली आघाडी आणि आता थेट बच्चू कडू यांच्या प्रहारची ताकद जर बंड यांना मिळत असेल तर प्रीती बंड यांच्यासाठी मतांच्या बेरजेचं गणित गुणाकारात शिफ्ट होऊ शकतं असं अनेक स्थानिक पत्रकारही सांगतायत। त्यात बच्चू कडू यांनी 17 तारखेला 17व्या क्रमांकावर ऑटो रिक्षा या चिन्हावर अपक्ष रिंगणात उतरलेल्या प्रीती बंड यांना प्रहारच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करून टाकलं तर मात्र बडनेरात बच्चू कडू गेम चेंजर भूमिका बजावू शकतात। मास लीडर म्हणून त्यांनी बडनेरच्या यंत्रणा कामाला लावल्या तर ती अर्थातच ठाकरे आणि फडणवीसांची अडचणीची गोष्ट ठरू शकते। अमरावतीत नाममात्र सुटलेली बडनेराची जागा ठाकरेंना काही केल्या गमवायची नाहीये तर भाजपच्या तिकिटावर उभ्या राहूनही नवनीत राणा यांचा पराभव झाल्यामुळे आता भाजपनं समर्थन दिलेल्या रवी राणा यांना जिंकूनच आणण्याचं मोठं आव्हानही देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर असणार आहे। त्यात भाजपमधील नवनीत राणा विरोधक गट आतल्या आत धुमसत असल्यामुळे निवडणुकीच्या वाऱ्याची अचूक दिशा ओळखत प्रीती बंड आणि बच्चू कडू यांनी एकत्रित फोर्स लावला तर बडनेरात अपक्ष प्रहार समर्थक महिला आमदार निवडून येण्याचा इतिहास घडू शकतो। पण अर्थातच 2 ते 3 दिवसातील बदलता राजकीय समीकरण नक्की काय होत आहे त्यावरही बडनेरचा निकाल अवलंबून आहे। बाकी तुम्हाला काय वाटते? बडनेरात यंदा कुणाचा हुकमी एक्का जड आहे? 23 तारखेला आमदारकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागतोय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।